नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. ठाणे महानगरपालिका याच्यामध्ये जागा सुटलेल्या आहेत. या ठिकाणी द म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ द सिटी ऑफ ठाणे. डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट बघा या ठिकाणी 7/3/2025 आहे. या ठिकाणी बघा जे 15वा फायनान्स ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे त्याच्या अंतर्गत कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर, ठीक आहे, म्हणजे कंत्राटी पद्धतीवर याच्या जागा सुटलेल्या आहेत. सिरियल नंबर बघा 1 आहे. या ठिकाणी नेम ऑफ कॅडर दिलेलं आहे MPW आणि नेम ऑफ पोस्ट आहे MPW चीच. प्लेस कुठं आहे? कॉर्पोरेशन ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये. प्लेस ऑफ पोस्टिंग बघा नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर. मिनिमम तुमचं जे एज असलं पाहिजे 18 वर्ष आणि मॅक्सिमम 64 वर्ष दिलंय. टोटल नंबर ऑफ पोस्ट किती आहेत? या ठिकाणी 58 पोस्ट आहेत. कॅटेगरी चेक करा. या ठिकाणी SC साठी 9 आहे, ST ला 5, VJA मध्ये 2, B ला 2, C ला 2, D ला 1, SBC ला 1, OBC मध्ये 13 आहेत, SEBC मध्ये 7, EWS मध्ये 7 आणि ओपन मध्ये 9. तर असे मिळून टोटल या ठिकाणी 58 पद आहेत. क्वालिफिकेशन काय आहे बघा तुम्हाला लागणारं? 12वी पास पाहिजेत तुम्ही सायन्समध्ये, प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुमचा झालेला पाहिजे किंवा सॅनिटरीमध्ये झालेलं पाहिजे. ठीक आहे, तर म्हणजे 12वी झालेलं पाहिजे हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे तुमचं. इसेन्शियल एक्सपिरियन्स किती आहे? प्रेफरन्स विल बी गिवन टू ॲन एक्सपिरियन्स पर्सन. म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल जर एक्सपिरियन्स पर्सन याच्यासाठी भरत असेल. रेम्युनरेशन बघा या ठिकाणी प्रति महिना 18,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे. या ठिकाणी बघा 11 महिने 29 दिवस उलटून या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात तुम्हाला कामावर घेण्यात येणार आहे. अर्ज करण्याचा जो दिनांक आहे तो 7/3/2025 सुरू झाला आहे, ते 21/3/2025 पर्यंत आहे. डेट लक्षात ठेवा. इतर सगळी माहिती तुम्हाला www.thanecity.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. यामध्ये बघा खाली कोणत्या पदांसाठी अर्ज करायचा आहे. अर्जदार हा एकापेक्षा जास्त पदांना सुद्धा अर्ज करू शकतो, परंतु प्रत्येक पदाकरता अर्जदार स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे. यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सर्व जोडावी लागतील. या ठिकाणी खाली बघा अर्ज शुल्क धनाकर्षद्वारे भरणं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जे काही शुल्क भरणार आहात त्याचा धनाकर्ष म्हणजे DD भरावा लागेल तुम्हाला, डिमांड ड्राफ्ट. तर या ठिकाणी बघा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी असतील 750 रुपये फीस आहे. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 500 रुपये. या ठिकाणी बघा धनाकर्ष पुढच्या नावाने काढायचं आहे. इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या नावाने तुम्हाला DD काढायचं आहे. ठीक आहे, नॉन रिफंडेबल आहे. या ठिकाणी वयोमर्यादा तुम्ही बघितलेली आहे 21/3/2025 पर्यंत. तुम्हाला जास्तीत जास्त 64 आणि मिनिमम 18 वर्ष असली पाहिजे. या ठिकाणी नेक्स्ट बघा अर्ज भरण्याबाबत तुम्हाला इतर सूचनाही दिलेल्या आहेत, त्या तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी बघा संगणक अर्हता व इतर MSCITचं प्रमाणपत्र तुम्हाला धारण केलेलं असलं पाहिजे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे जे लहान असेल तर. त्यामध्ये बघा उमेदवाराचा फोटो स्वाक्षरी तुम्हाला लागणार आहे सुस्पष्ट. निवड प्रक्रिया या ठिकाणी चेक करा. या ठिकाणी बघा कंत्राटी पद्धतीने ही निवड प्रक्रिया असणार आहे. तर याच्यामध्ये बघा कंत्राटी पदाकरता आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता किती जी असेल तुमची, अंतिम वर्षातील एकूण प्राप्त गुण त्याच्यातील पकडले जातील. त्या गुणांना तुम्हाला 50 मार्क दिले जातील. कंत्राटी पदाकरता आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता, पदव्युत्तर अर्हता जर असेल म्हणजे पदवी असेल काय असेल तर अंतिम वर्षातील एकूण प्राप्त गुणांच्या टक्केवारीच्या 20 गुण प्रमाणात, ठीक आहे, दिले जातील तुम्हाला. कंत्राटी पदाकरता आवश्यक अनुभव जर असेल तर प्रत्येक वर्षाकरता 6 गुण म्हणजे कमाल 30 गुण या ठिकाणी दिले जातील. तर असं 100 मार्काची या ठिकाणी गुण तुम्हाला दिले जाणार आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची एक्झाम नाही आहे, ही लक्षात ठेवा. तुम्हाला या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे तुमची डायरेक्ट. या ठिकाणी बघा जाहिरात नमूद केलेली ही पदे पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून ती राज्य शासनाच्या नियमित पदे नाही आहेत, हे लक्षात ठेवा. यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक आहे, म्हणजे 10वीला तुम्ही मराठी भाषा घेतलेली पाहिजे. त्यानंतर बघा अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 मार्च 2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ही ठाणेमध्ये जागा सुटलेल्या आहेत. टोटल या ठिकाणी 58 पदे आहेत. तर जे याच्यामध्ये क्वालिफाईड आहेत, ज्यांना 12वी झालेले आहे सायन्स प्लस पॅरामेडिकल किंवा सॅनिटरी, ते याच्यासाठी अर्ज करू शकतात. हा अर्ज ऑफलाईनमध्ये आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. तर यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करा. तर मित्रांनो चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.